ग्राम सभा में निर्णय हुआ है कि गांव के रास्ते के लिए तेरी जमीन मांगी जाए। उनको हमारी ही जमीन दिखाई देती है, मिट्टी के भाव दे देंगे और भेज देंगे गांव के बाहर। मुझे माफ कर दो मालिक, गलती हो गई मालिक। 12 फुट की चौड़ाई की क्या जरूरत है, जब आने जाने के लिए 7 फुट की चौड़ाई काफी है। तू क्यों बीच में बोल रहा है बे? इस गांव के लोग इंसान नहीं, हैवान है, हैवान। हमारी माजी जब पुलिस अफसर बनेगी ना तो उसके आगे पीछे गाड़ियां दौड़ेगी। लाश के ऊपर जख्मों के निशान नहीं दिख रहे। अगर इस केस से हम लोग बचना चाहते हैं तो आई विटनेस को हमेशा के लिए मिटाना चाहिए। ब्रह्मा बड़ी शक्ति है, कानून वाले पुलिस वाले उसके आगे गुलाम बने बैठे। अगर दुश्मन हमारी एक लाश गिराता है तो उसकी 10 लाशें गिराओ। न्याय की बात है, वही मांगीलाल मानेगा। आएंगे ब्रह्मा की माया। मुझे विश्वास है हैवान भी इंसान बनेगा बुद्ध के विचार से। हेलो, बोला मैं तू टास्क फिल्म प्रेजेंट पैगाम इस भारत की पहली जो प्रबुद्ध फिल्म है, हिंदी फिल्म, उसके खलनायक शाहबाज खान साहब यहाँ पे आए हैं। उन्हीं का स्वागत त्रिभुवन गुरुजी जो हमारे बौद्ध नेता है उनके हाथों से हो रहा है, तो उन्हें पुष्पगुच्छ देकर उनका स्वागत करें। थैंक यू। 11 अक्टूबर ना, 11 अक्टूबर हाँ, दशहरे का टाइम मिलेगा। अच्छा है, अच्छा पीरियड है। और नागपुर में उसका ज्यादा। नमस्कार, मेरी बहुत बहुत शुभेच्छा टेक्सास गायकवाड़ जी को। और बहुत अच्छा ट्रेलर है, मैंने देखा अभी, और बहुत प्यार से बनाया है। और जितनी जो भी कठिनाइयां हुई, एट लास्ट पिक्चर रिलीज के लिए तैयार है। और मैं खुदा से दुआ करता हूं कि पिक्चर ज्यादा से ज्यादा लोग देखें। हमारे सलीम भाई भी जुड़ गए हैं और ज्यादा से ज्यादा लोग देखें। आइए, ज्यादा से ज्यादा लोग पिक्चर को देखें और इस पिक्चर के पीछे जो मैसेज है उसको समझें, और इंसानियत का जो पैगाम लेके ये पिक्चर निकली है वो पैगाम जहां तक जाना चाहिए वहां तक पहुंच जाए। थैंक यू वेरी मच। नमस्कार। काय रे, पैगाम चित्रपट हा हिंदीतून येत आहे, परंतु हे चित्रपट जो मराठी खैरलांची हत्याकांड आहे त्याविषयी आहे। कारण आपण सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्रामध्ये जे घडलेलं खैरलांची हत्याकांड आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये। परंतु हा जो विषय आहे खैरलांजीचा तो संपूर्ण भारतामध्ये माहिती नाही। कारण मराठीमधले ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या महाराष्ट्रापुरता बऱ्यापैकी मर्यादित आहे। परंतु आपल्याबरोबर जे आहे टेक्सासजी गायकवाड, त्यांनी या विषयाला महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे हिंदीमध्ये त्यांनी याच्यावरती सिनेमा काढलेला आहे। आणि आपणा सर्वांना माहिती आहे की सिनेमा एक असं माध्यम आहे की हे माध्यम तळागाळापासून तर सर्वांपर्यंत पोहोचतं आणि त्याची दखल घेतली जाते, एक सामाजिक परिवर्तन होतं। त्या उद्देशाने या ठिकाणी खैरलांजीवर आधारित पैगाम हा चित्रपट हिंदीमधून सुरू केलेला आहे। दादा, हा चित्रपट काढण्यामागे तुमचा नक्की काय हेतू होता? खैरलांजी हत्याकांड इतकं भयानक होतं, खरं म्हटलं तर प्रत्येक माणूस जो भावनाशील आहे तो या घटनेने अत्यंत व्यथित झाला। आणि मला सुद्धा असं वाटलं की जे काय घडलं ते संपूर्ण जगासमोर मांडावं, आणि मराठी जर का ते केलं असतं तर फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलं असतं, म्हणून ते हिंदीतून करून संपूर्ण भारतामध्ये पोहोचवण्याचा हा माझा
प्रयत्न आहे. मला तुम्हाला तुमच्यासमोर सांगायचं आहे की आनंद कुमार म्हणून रंगभूमीचा प्रबुद्ध रंगभूमीचा कलाकार आहे. त्याने उत्कृष्ट खलनायकाची भूमिका केली आणि विश्वजित सरोदे आहे त्यांनी माझ्या मुलाची म्हणजे बहुतमांगीच्या अंध मुलाची भूमिका केली. ते ज्या पद्धतीने ते कुटुंब जगते, जे स्वप्न पाहते, ते स्वप्न बर्बाद करण्याचं कारस्थान गावचे काही नतद्रष्ट मंडळी करतात आणि त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करतात. ही जी घटना आहे अत्यंत म्हणजे दुःखदायक आहे, क्लेशकारक आहे. म्हणून या घटनेवर मी हा सिनेमा केलेला आहे आणि मला खात्री आहे की जो कोणी भारताबद्दल ज्याला प्रेम आहे, समाजाबद्दल प्रेम आहे, आंबेडकरी चळवळीतला असो किंवा बाहेरचा असो, त्याला हा चित्रपट पाहिल्यानंतर आनंदच होईल आणि त्याला असं वाटेल की माझ्या मनातली गोष्ट इथं सांगितली गेलेली आहे. अशा पद्धतीने हा पैगाम चित्रपट बनवलेला आहे. याच्यामध्ये हिंदी क्षेत्रातले मोठे मोठे कलाकार देखील आहेत. रजा मुराद आहेत, अली खान आहेत, शाहबाज खान आहे, उपासना सिंग, त्याबरोबर आमचे सगळे कलाकार जे आहेत रंगभूमीचे ते सगळे त्याच्यामध्ये आहेत आणि सगळ्यांनी जीव ओतून काम केलेलं आहे आणि प्रत्येकाने आपापल्या भूमिकेला न्याय दिलेला आहे. माझे टेक्निशियन जे आहेत, कॅमेरामन सलीम खान, एडिटर साळवे आणि हे जे डिस्ट्रीब्युटर आहेत सलीम जाफर, यांनी खरं तर या चित्रपटाला एक वेगळी दिशा दिलेली आहे. वेगळ्या उंचीवर त्यांनी नेलेलं आहे आणि पाहता क्षणीच या विषयाकडे अट्रॅक्ट व्हावं अशा पद्धतीने त्यांनी हे पोस्टर्स बनवलेले आहेत आणि त्यांचे चांगल्या प्रकारे प्लॅन देखील आहे ते हा चित्रपट सक्सेस करण्यासाठी. तर मी सर्वांना आव्हान करेन की भारतीय चित्रपटसृष्टीतील हा बाबासाहेबांच्या संकल्पनेतील पहिला हिंदी चित्रपट आहे. तो पहिला हिंदी चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही पाहणारेसुद्धा इतिहासास पात्र ठरणार आहात. तर हा इतिहास घडवण्यासाठी हा चित्रपट आपण नक्की पाहावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. दादा, तुम्ही जे दलित वर्ग आहे, बहुजन वर्ग आहे किंवा दलित नेते असतील किंवा दलित बहुजन नेते असतील, त्यांच्याकडून या चित्रपटाविषयी काय अपेक्षा करतात? त्यांच्याकडनं तुमची काय अपेक्षा आहे? खरं मला या सगळ्यावर अपेक्षा आहे की त्यांनी खरं म्हटलं तर हा चित्रपट पाहावा, त्यांच्या कार्यकर्त्यांना दाखवावा आणि मग हे का घडतं, घडू कसं नाही याबाबतीत त्यांनाही विचार करता येईल आणि त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये समाजामध्ये जागृती करण्यासाठी त्यांनासुद्धा वाव असेल. लोक म्हणतील इतक्या चांगल्या चित्रपटाकडे ते म्हणजे आम्हाला नेलं, आम्हाला दाखवला, याबद्दल लोक त्यांचे देखील आभार मानतील. त्यांना लोकांना वाटेल की हे खरं अर्थाने चांगले कार्यकर्ते, चांगले नेते आणि चांगले नेते चांगले कार्यकर्ते बनण्यासाठी त्यांनी आपल्या परिवाराला, कार्यकर्त्यांच्या परिवारांना, मंडळांना ह्या चित्रपटगृहाकडे आणून पैगामा चित्रपट दाखवला पाहिजे असं माझं आव्हान आहे. या चित्रपटाकडून म्हणजे जे नेते आहेत, दलित नेते, यांच्याशी तुम्ही काही संपर्क साधला आहे का? कारण हा चळवळीचा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. तर दलित नेत्यांनी याविषयी काय करावं, तुम्हाला काय वाटतं? खरं कुठल्या नेत्याशी माझा संपर्क झाला नाही. फक्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे माझे मित्र असल्यामुळे त्यांच्याशी ही चर्चा झालेली आहे की मी हा चित्रपट केलेला आहे. तर कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना ते सांगतील आणि त्यांच्याकडून मदत होऊ शकते. बाकी कोणाशी माझा संवाद झालेला नाही. पण मी तरी संवाद न करता त्यांना आव्हान करेन की हा विषय तुमचा, माझा, आपल्या सगळ्यांचा आहे आणि बाबासाहेबांचा विचार या निमित्ताने संपूर्ण पुन्हा भारतामध्ये पसरवला जातो आहे, जागृती होते. तर तुम्हीसुद्धा याच्यामध्ये हातभार लावला पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो. चित्रपट काढणं ही खरी खूप मोठी गोष्ट आहे. याच्यामध्ये खूप मेहनत लागते, खूप कष्ट लागतं आणि अनेक अडचणी येतात, आर्थिक अडचणी किंवा बरेच अडचणी येतात. तर तुम्ही हे सगळं करत असताना तुम्हाला सगळ्यात मोठी अडचण काय वाटली आणि ती कशी दूर झाली? नाही, अडचण ती फक्त आर्थिकच अडचण असते. म्हणजे आपल्याकडे सगळे आहे, टॅलेंट्स आहेत,
म्हणजे कलाकार आहेत आपल्याकडे, हे सगळं आहे. पण हे सगळं करण्यासाठी चित्रपटासाठी फार मोठा पैशाचा मोठं हे लागतं, म्हणजे पाठबळ लागतं पैशाचं, आणि ते नसतं म्हणून अशा गोष्टींना उशीर होतो. आणि हे करत असताना म्हणजे पैशामुळं बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला म्हणजे म्हणतात तरसणे करून लागतं आहे, अडचण निर्माण होते. तर ते खरं म्हटलं तर मला असं म्हणायचं आहे की आपल्या समाजातले काही अशा मान्यवरांनी ज्यांच्याकडे आर्थिक बळ आहे त्यांनी खरं आमच्याकडे यावं. आमच्याकडे असे काही चांगले विषय आहेत की त्यांना दामदुपटीने त्यांना नफा होऊ शकतो अशा पद्धतीचं आहे. पण त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. ते काय लबाडावर विश्वास ठेवतात, नको ते लोक इकडे पैसे खर्च करतात. आणि फिल्म लाईन असे असते की फसवणारे भरपूर आहेत आणि ते त्याच्या गळ्याला लागतात, ते फसवले जातात. पण मी त्यांना शब्द देऊ इच्छितो की तुम्ही माझ्याकडे या, मी तुमच्या पैशाचा तुम्हाला न्याय देईल आणि दामदुपटीने तुम्हाला नफाही मिळवून देईल, असं मी त्यांना ॲश्युरन्स देतो. हा शेवटचा प्रश्न, हा चित्रपट हिट होईलच असे आमच्या सम्यक क्रांतीकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये आपले विचार नक्की मांडा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जे काही आपले प्रश्न असतील ते प्रश्न मांडता येईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा शेवटचा प्रश्न असा आहे की दादा, जर हा चित्रपट तर हिट होणारच आहे, तर येणाऱ्या काळात तुमची काय म्हणजे पुढचं प्रोजेक्ट काय असणार आहे, म्हणजे तुमच्या काय योजना आहेत पुढच्या? माझं यानंतर नामांतरवीर शहीद पुचराम कांबळे या विषयावर मी चित्रपट करणार आहे. कारण तो इतका महत्त्वाचा विषय आहे चळवळीचा. तो आला की बाबासाहेबांच्या नावासाठी कसं आपल्याला काय काय करावं लागणार आहे, काय बलिदान करावं लागणार आहे, काय बलिदानाची तयारी ठेवावी लागणार आहे, किती एकनिष्ठ झालं पाहिजे, ही शिकवण त्या चित्रपटामधून मिळणार आहे. आणि त्यानंतर ते माझा एक प्रोजेक्ट आहे सॅल्यूट टू हेमंत करकरे. मी निवडणुकीपूर्वी सॅल्यूट टू हेमंत करकरे हा चित्रपट केला आणि त्याच्यामध्ये RSS BJP हे कसं देशाचं नुकसान करतं हे त्यामध्ये मांडलं. म्हणजे मी हे नव्हतं की जे हेमंत करकरेने जे म्हणजे तपास केला होता त्या तपासाच्याच आधारे मी सगळं ते केलेलं आहे. पण आता हे विस्तृतपणे करणार आहे. ती फिल्म 35 मिनिटांची होती, आताची मी बनवणार ती 2-2.25 तासांची असणार आहे. आणि पूर्णपणे जे कारस्थान जे आहे देशद्रोह्यांचं मी त्यामध्ये मांडलेलं असणार आहे. तुमच्या सगळ्या टीमला, तुमच्या सगळ्या टेक्निकल टीमला, सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा सम्यक क्रांतीच्या वतीने आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने. थँक्यू. जय